हे बघतोय संडास करता का तो सरा बघत होता हे तमाशा. जी स्वयंपाक करत होती, काड्या लावल्या मस्त तिनं 3 दगडात चूल मारून त्या नदीच्या पात्रात बाजूला नदीच्या कडेला. आणि मग हिनं काय केलं, हिनं बुचड्यातून एक डबी काढली आणि त्या डबीतून एक पाट्या काढला आणि त्या पाट्या सगळं बोलत बसली ही पण. अरे बाप, म्हणजे ही काय भानगडे वेगळाच खेळ म्हणे येत. पाट्या संग ती स्त्री मस्त बोलत बसली, गसाई व्यवस्था रे मस्त गप्पा गोष्टी मारत बसले होते दोघ जण. अरे बाप, म्हणजे काय चमत्कारिक खेळ म्हणे येत. हे सुतार सारं पाहत होता घोरपाच्या आडून. बाप मग त्याने काय केलं, हे सर्व बघत होता. त्या महिलेनं काय केलं, तो पाठ्या पुन्हा डबीत घातला सुतार यायच्या अगोदर, म्हणजे तो गसाई यायच्या अगोदर त्या डबीत घातला आणि पुढे डबीत आपल्या बुचड्याला लावून दिली. स्वयंपाक झालं, स्वयंपाक करीत होती तितक्यात लगे तो गोसाई महाराज आला. गोसाई महाराजांनी काय केलं, त्या स्त्रीला स्वतः झालेला होता तो जेवण केलं आणि लगेच त्याला पुन्हा झोळीत घातलं. झोळीत घातली त्यानंतर हा लगेच सुतार गडबडीने उठला. आपलं त्याने पाणी गिनी घेतलं, लगेच धोतर गितर नसला सुतार म्हणतो अरे महाराज. मग सुतार पाणी घेतलं त्या सुताराने आणि आपलं धोतर गितर नेसला आणि म्हणतो महाराज महाराज म्हणे आमच्या इथं कार्यक्रम चला जेवायला. ते म्हणे मी कुठे येत नाही. नाही नाही चला म्हणे, इथं जवळ इथच्या काठालाच आहे आपलं घर म्हणे, चला चला तुमच्या पाया पडतो म्हणे, जेवायला कार्यक्रम. गेला होता नेलं त्या महाराजाला, त्यांनी गोसाई महाराजाला. सुताराने ते गेले जेवायला. म्हणजे बायकोला म्हणे हे बघ 6 पात्र तयार कर म्हणे, 6 पात्र तयार कर म्हणजे जेवायचे ताट. म्हणजे आपण तर तिथं तिघच आहेत, तुम्ही आपण दोघ जण आणि ते महाराज. 6 पात्र करायचे. मग तुला काय करायचं, मग तयार तर कर. 6 पात्र जेवणाचे तयार केले, शिरा भात कढी पंचपक्वान पदार्थ तयार केले तिने. 7 आता मांडले असे पात्र जेवायला. म्हणले बस. महाराजला म्हणे बसा तुम्ही. महाराज शेजारी हा सुतार बसला. बायकोला म्हणे तू बस एका ताटावर बस. 3 जण बस. म्हणे हे 3 पात्र. ते म्हणे आता महाराज त्या तुमच्या झोळीतल्या बाईला कशाला उपास ठेवत राहा, त्या बाईला बोलाव ना म्हणे जेवायला. हो ना, बाई गे कोण नाही म्हणे आमच्याकडे. नाही 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 मी सर्व बघितलंय म्हणजे तुमचं. त्या झोळीतल्या बाईला बाहेर काढा, तिला उपाशी ठेवू नका. नसता वाकस आहे म्हणजे माझं वाकस डोक्यात घाली. ते म्हणे आता वेगळाच खेळ झाला म्हणे. महाराजाला तो भाऊ सुतार म्हणतो महाराज आता तुम्ही त्या तुमच्या झोळीतल्या बाईला कशाला उपाशी ठेवता, तिला बी बाहेर काढा ना. तो नाही नाही माझ्याकडे बाई गी काय नाही. नाही 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 खोटं बोलू नका म्हणे, त्या बाईला उपाशी ठेवू नका. नाही तर माझ्याकडे वाकस आहे म्हणे, वाकस डोक्यात घालीन. तिथे काय माझ्या आता इथून कुठं तुम्हाला पाहता सुद्धा येणार नाही. तो बाबा काढतो काढतो म्हणे. आणि मग त्याने त्याच्यातून एक बाई काढली झोळीतून, तिला बसले जेवायला. आणि मावशी बसा जेवायला. सुताराने बसले जेवायला तिला पाहत. म्हणजे हे 3 जण, ती मावशी एक धरून 4 जण झाले. नंतर त्या मावशीला पण थांबा जेवू नका, तुमच्या बुचड्यातलं ते पाट्या काढा, ते डबी काढा. त्या डबीतून पाट्याला त्याला कशाला ठेवता उपाशी म्हणे. ती लागली काय घाबरायला. ती म्हणे ना माझ्याकडे काय नाही. नाही नाही ती डबी काढा, बुचड्यात ते डबी काढा. नाही ते वाकस आहे म्हणे, डोक्यातच घालील. मला बाबा सुतार म्हणतात म्हणे असं. बरोबर काढते काढते म्हणे. तिने काय केलं, डब्बी काढली बुचड्यात, ते माणूस काढला, त्याला बसले जेवायला. मग हे 3 आणि 2 5 पात्र भेटले, एकच राहिलं पात्र जेवायचं. मग ते भाऊ सुतार म्हणतो त्याच्या बायकोला म्हणतो आता त्या बोलक्या भावलीला काढ ना, ती बोलता येतं म्हणल्यावर ती जेवत बी असेल ना, तिला काय उपास ठेवती, तिला पण जेवायला काढ बाहेर. नाही ना म्हणजे ती जेवत नाही. म्हणजे नाही नाही कशी काय जेवत नाही, ती इतकी घाबरलेली होती सुताराची बाय. नाही नाही मग तिला जेवायला बाहेर काढत लागत. नाही तर म्हणे वाकस आहे म्हणे, सारी फोडून टाकेन म्हणे ती बावडी सारी, तिला बाहेर काढ जेवायला म्हणे. हा ते धक्क्यात आतून तो राजा बाहेर आला. त्याने उघडले ती बावडीचा दरवाजा बारीक, आणि तिथून बाहेर निघाला, बसला जेवायला. सुतार म्हणतो पाय
आपण विचार करू लागलो ते बाबू सुतार, ह्यो राजा म्हणे बाहुली म्हणून आला. विचारलं त्याला कोणच कुठं, म्हणे मी राजा आहे. इथं कसं काय आला म्हणे. तरी सांगितलं सर्व हकीकत मग झालेली मागची. बर बर काय हरकत नाही, जेव्हा म्हणे. त्याने विचार केलाय काय हे जीवन आहे म्हणे माणसाचं. माणसाचा काय विचित्र स्वभाव आहे की आपले जे स्वभाव आहे, हे स्वभावातला तो विचित्रपणा आहे, तो काही माणसातला जात नाही. आणि हा माणूस सुखी कधी होणार. सुखी होण्यासाठी हा विचित्रपणा गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही, असा बाबू सुतार विचार करू लागला. त्याला दुःख झालं की देवानेच मला ही सुंदर पत्नी निर्माण करून दिली होती, पण तिनं सुद्धा माणसातला तो स्वभाव विचित्रपणा सोडला नाही. किती वाईट गोष्ट आहे म्हणजे जीवनातली. आणि म्हणून जेवलेच आहे सर्व. जेवण झाल्याच्या नंतर त्या बाबू सुताराने त्याच्या स्वतःच्या बायकोला, त्या स्त्रीला, त्या पाठ्याला आणि त्या राजाला, या चारही लोकांना वाकसाने ठार मारून टाकले. काय करायचं ह्या जिंदगीला. जर एवढ्या जीवनात आपण एवढं तारतम्य पाळून सर्व गोष्टी पाळून बी सुख मिळत नसेल, आनंद मिळत नसेल, दुःखी होत असेल हे जीवन, नको हे जीवन, असा वैताग त्यांनी केला आणि त्यांना ठार मारून टाकलं. आणि तो महाराज गोसाई आणि याने गळ्यात एक झोळी घेतली आणि भिक्षा मागण्यासाठी जगात निघून गेले. धन्यवाद.